आंबा घाटात भीषण अपघात, 80 फूट दरीत बस कोसळली, 115 नेपाळी प्रवासी थोडक्यात बचावले. आंबा घाटातील चक्रीवळणावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. मध्य प्रदेश नोंदणी क्रमांक MP13P1371 असलेली एक खासगी ट्रॅव्हल्सची बस कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना तब्बल 80 फूट दरीत कोसळली. या अपघातातून बसमधील 115 नेपाळी प्रवासी थोडक्यात बचावले. ही मोठी दिलासादायक बाब आहे. नेपाळमधील बागकामगारांना घेऊन जाणारी ही बस पहाटे साधारण 5च्या सुमारास घाटातील धोकादायक वळणावरून नियंत्रण सुटून दरीत कोसळली. दरीत दाट झाडी असल्याने बस एका मोठ्या झाडाला आडवी तटली आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या दुर्घटनेत 24 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तत्काळ साखरपा मार्गे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार घाट उतरताना बस चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आल्याने वाहनावरील ताबा सुटला. तसेच बसमध्ये प्रवाशांना कोंबून बसवल्याची माहितीही पुढे येत असून त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस तसेच आंबा परिसरातील युवकांचे मदत पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक युवक भाई पाटील, दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, दीपक भोसले आणि तुषार पाटील यांनी झटपट बचाव कार्य राबवत जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यास मोठी मदत केली. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास साखरपा पोलिसांकडून सुरू असून चालकाची चौकशी करून अपघातात जबाबदार असणाऱ्या बाबींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि